नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा तुमचा इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर। तर हा आहे पेपर 2022चा। तर कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते, 79 गुणांचा पेपर आहे, 16 पानं आहेत, 3 तास हा वेळ देण्यात आलेला आहे। तर हा पेपर एकूण कशा प्रकारे सोडवायचा आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। या काही सूचना आहेत, त्या सूचना तुम्ही नीट वाचून घ्याल। आता आपण याच्यावर आधारित पहिला विभाग आहे गद्य विभाग, आणि या गद्य विभागावर आधारित प्रश्न बघूयात। तर हा तुम्हाला इथे उतारा दिलेला आहे, हा उतारा व्यवस्थित वाचून घ्या। माझी आजीपासून ते वाट बघायची इथपर्यंत आहे। याच्यावर आधारित प्रश्न, त्याची उत्तरं। प्रश्न आहे कोणते लिहा, भरपूर दूध देणारी आणि जवळपास 5.5 फूट उंचीची। त्याचं उत्तर आहे भरपूर दूध देणारी कपिली आणि जवळपास 5.5 फूट उंचीची आजी। चूक की बरोबर मध्ये सुद्धा लेखकाची आजी धार काढायला निघायची, ते चूक आहे विधान। लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती, हे विधान बरोबर आहे। स्वमत मध्ये प्रश्न विचारलाय, लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा। याचं उत्तर खूप व्यवस्थित लिहायचंय। लेखकाची आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्या मार्ग सगळा संसार सगळ्या गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातचं 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती। सगळे दात शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे। डोकीत एकही केस काळा नव्हता। विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारे चेहऱ्याची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नाळाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं लाल अशी 2 रंगाची नऊवारी, छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदांना नादत होते। आमच्या घरी गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो। कपिली दूधही भरपूर द्यायची। आमचे वडील किंवा काका धार काढायला निघायचे आणि ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात गायीनं पाना सोडलं किंवा वासरू आखडायचं आणि चरबीतल्या दुधाच्या धारांना संगीत ऐकत चरबी भरण्याची वाट बघायची। दुसरा प्रश्न आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता इथे तुम्हाला उतारा दिसतोय, तो उतारा नीट वाचा। दोस्तांना मी अरुणिमा सिन्हा, तर हा उतारा आहे। इथे जाणे भाग होते आणि मी सीताफीनं मी कॉर्नर सीट पटकावली, इथपर्यंत हा पॅराग्राफ आहे। पहिला प्रश्न, याच्यावर गर्दीनं फुललेलं स्टेशन लखनौ, अरुणिमाचं नाव आंबेडकर, अरुणिमाचं जे गाव होतं ते होतं आंबेडकर, कारणाली या चौकटी पूर्ण करा। अरुणिमाला दिल्लीला जाणं भाग होते कारण जन्मतारखेचा घोळ निस्तरण्यासाठी, आणि अरुणिमाने CIFSF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता कारण खेळाशी जोडून राहता यावे म्हणून। स्वमतसाठी प्रश्न विचारलाय, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा। उत्तर, प्रत्येक व्यक्ती हा बुद्धीने सारखा असतो, बुद्धीचा वापर कसा करून घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे। ध्येय गाठण्यासाठी सर्वच जण उत्सुकलेले असतात, ध्येय त्यालाच सापडते ज्याजवळ अरुणिमा सिन्हा यांसारखे जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि प्रयत्नवाद असतो गुण असतात। या गुणांचा योग्य वेळी उपयोग करता आला पाहिजे। प्रत्येकामध्ये असे गुण असतातच, गरज आहे ती आपल्यामधील आत्मशक्तीला जागा करण्याची। जो कोणी आपल्या आत्मशक्तीला जागे करणार आहे तो निश्चितपणे एक दिवस यश मिळेल, हे त्याच्या पायामध्ये लोळण घेणार आहे। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हा विचार वरील वाक्यात मांडला आहे। आता पुढचा जो आपल्याला प्रश्न आहे तो आहे कवितेवर आधारित। विभाग गद्य, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे। इथे आपल्याला संपूर्ण कविता दिसतीये। सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, आकृती पूर्ण करा। सौजन्यशील व्यक्तीच्या मनात आलेल्या भावना, प्रेम, सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता। चौकट पूर्ण करा। दुसरा प्रश्न आहे, सूचनांकडून अपेक्षित असलेले सौजन्य व सौजन्यातून व्यक्त होणारे प्रेम। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अपठित गद्य, यामध्ये आकृती पूर्ण करायची आहे। इथे तुम्हाला अपठित गद्य दिलाय, हा बघा अपठित गद्य, हा नीट वाचून घ्या। त्यावर आधारित प्रश्न, आकृती पूर्ण करा। सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना, ते प्रश्न आहे बघा, उत्तर लिहा। सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना, प्रेम, सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता, आणि इथे आपल्याला चौकटी पूर्ण करायच्या आहेत। सूचनांकडून अपेक्षित असलेलं सौजन्य आणि सौजन्यातून व्यक्त होणारं प्रेम। विभाग 2 आहे पद्य, तर ही कविता आहे आकाशी झेप घेरे पाखरा। तर या कवितेमधील या ओळी आणि या ओळींवर आधारित आपल्याला विचारण्यात आलेले प्रश्न आपण बघूया। कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे। चौकटी पूर्ण करायच्यात। कष्टाने मिळणारे, घामातून फुलणारे, कष्टाने मिळणारे फळ व घामातून फुलणारे मोती। पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायची आहेत। यासाठी तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत बघा। सुख लोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते। पिंजरा सोडून झेप घेतल्याने काय होते बघा, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते।
खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात तिथे लिहायचा आहे. काव्यपंक्ती दिलेली आहे तिथे. तर हा इथे अर्थ बघा. देवाने आकाशात भरारी घेण्यासाठी तुला पंख दिले आहे. पंखाच्या बळावर तू आकाशामध्ये मुक्तपणे विहार कर. तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर डोंगर दऱ्या हिरवी राणे नद्या सागरे म्हणजेच अडथळे दूर कर आणि ओलांडून दिशा पार कर. आता काव्य सौंदर्यामध्ये प्रश्न आहे. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. या ओळीमधील अर्थ सौंदर्य स्पष्ट करायचंय. वरील काव्यपंक्ती ही आकाशी झेप घेरे या कवितेतील आहे. या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर आहे. सर्व भौतिक सुख सोयीयुक्त माणसांसाठी पाखराच्या प्रतीकातून कवींनी बोध करून दिला आहे की तुझ्या भोवती सर्व भौतिक गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी तू कष्टाने मिळवल्या नाहीत. स्वतःच्या नंदनवन स्वतःच्या घामातून निर्माण कर. या मायावी भौतिक सुखातून बाहेर पडून स्वकष्टाने जग आपल्या क्षमतांवर सामर्थ्यांवर विश्वास ठेव. परावलंबित्वाचे कवच फाडून स्वसामर्थ्यावर उंच उंच यशस्वी शिखरे पादाक्रांत कर. उत्तम यश मिळव, त्याचा निखळ आनंद घे. हा मतितार्थ वरील काव्यपंक्तीतून कवीने इथे मांडलेला आहे. आता इथे आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवायची आहे. तर इथे मुद्दे, आश्वासक चित्र किंवा वस्तू. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री नीरजा द मा धामणकर. कवितेचा विषय स्त्री पुरुष समानतेची मूल्य रुजवणे आणि निर्जीव वस्तूची मानवी भावना जोडली गेली आहे. इथे आपल्याला शब्दांचे अर्थ लिहायचे. झरोका लहान खिडकी, कसब कौशल्य आणि वस्तूमधील स्नेह प्रेम निखालस म्हणजे इथे बघा स्पष्ट अशा प्रकारे इथे लिहायचंय. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचंय. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, कोटी नसतात नाणी. पुढचा विभाग आहे स्थूल वाचनाचा. खालीलपैकी कोणत्या दोन कृती सोडवायच्या. तर भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्र यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहायचे. वीरांगणा या स्थूल वाचन पाठामध्ये रेखा मिश्र यांनी भरकटलेल्या मुलांसाठी जे कार्य केले आहे ते अतुलनीय काम आहे. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती. वेगवेगळ्या कारणामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्वाचे असते. याचा ध्यास घेऊन रेखा मिश्र यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलेल्या आहेत आणि भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज भासते. हे प्रेरणादायी समाजहितकारक कार्य रेखा मिश्रे करत आहे. ते कार्य प्रशंसनीय. गिरिजा कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दातील लिहा. तर इथे बघायचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही नीट वाचून घ्या म्हणजे आपल्याला कमीत कमी इथे वेळ लागेल. पुढचं आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करायचे. हे या प्रश्नाचं इथे उत्तर आहे. हे बघा. आता विभाग 4 जो आहे तो आहे भाषा अभ्यास. यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय व्याकरण घटका आधारित प्रश्न. समास. योग्य जोड्या लावायच्या. सामासिक शब्द आणि समासाचे नाव. हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर बघूया. विटी दांडू, इतर इतर द्वंद्व समाज, नीलकमल, कर्मधारय समाज, पंचपाळे, द्विगु समाज आणि भाजीपाला, समाहार द्वंद्व समाज. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. अभिनंदन, हळूहळू, सामाजिक आणि उपमुख्याध्यापक. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. याचं उत्तर आहे प्रत्यय घटित, सामाजिक, उपसर्ग घटित, अभिनंदन, उपमुख्याध्यापक आणि अभ्यस्त शब्द हळूहळू. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात इथे उपयोग करायचा आहे. काणूसा घेणे, अंदाज घेणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, कंठस्नान घालणे, ठार मारणे आणि पित्त खवळणे, खूप राग येणे. प्रश्न आहे भाषिक घटका आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. दररोज प्रसिद्ध होणारे वैज्ञानिक. आणि खालील शब्दांचा समानार्थी शब्द. पृथ्वी, वसुधा, अवनी, धरा, नभ, आकाश, गगन. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. सुरुवात, शेवट, सोय, गैरसोय. आणि खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. राख, खण आणि रण. याचा शब्द होता राखणदार. तर राखणदार हे शब्द घ्यायचे नव्हते पण त्यापासून आपण हे शब्द तयार केले. राख, खण आणि रण. आता पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन करायचं. अचूक शब्द या शब्दांमधले ओळखायचे. या प्रश्नाची ते उत्तर आहेत बघा. दुर्मिळ, पिढी, कुटुंब, आशीर्वाद, उज्ज्वल आणि सामूहिक. विरामचिन्ह द्यायची आहेत. खाली विरामचिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची आहेत. तर पहिला आहे स्वल्पविराम, दुसरे दुहेरी अवतरण चिन्ह. असे विरामचिन्हांची नावं लिहायला येतात, त्यामुळे त्याचंही माहिती करून घ्या. पारिभाषिक शब्द. तर युनिटला काय म्हणतात घटक आणि ऍक्शनला म्हणतात कृती.
तो उपयोजित लेखन विभाग 5 आहे आणि त्यासाठी पत्र लेखनासाठी तुम्हाला निवेदन वाचायला दिले आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही एक पत्र इथे लिहायचंय। हे बघा निवेदन, विनय किंवा विनय देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही एकतर हे पत्र लिहायचे किंवा हे लिहायचे। पुढचा प्रश्न आहे सारांश लेखन विभाग 1 गद्य ई जो होता प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य त्याच्यावर 1/3 सारांश करायचा आहे आणि हा प्रश्न इथे तुम्हाला दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवायच्या। एक तर जाहिरात लेखन तयार करायचे, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात किंवा बातमी लेखन करायचे। कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला, या समारंभाची बातमी तयार करायची आहे। इथे कथा लेखन आहे, कथा लेखनासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले ते मुद्दे व्यवस्थित वाचून घ्या, या मुद्द्यांचाच वापर करून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे। पुढे आहे खालील लेखन प्रकारापैकी कोणती कृती सोडवायची। प्रसंग लेखन, इथे हा प्रसंग दिलाय, वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचे किंवा मित्राचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून तो लिहायचा आहे। आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा आत्मकथन, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकांचं आत्मकथन लिहायचंय। समुद्र, खंत, महत्व, उपयुक्तता, संदेश आणि निसर्ग सौंदर्य आणि वैचारिक मध्ये पर्यावरण जतन ही काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहायचे। अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका इथे बघितलेली आहे, जेवढी सोडवता येईल तेवढी सोडवली आहे। आणि जर तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करून देऊ। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ कोणता असावा नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।